त्या लेवलचं साहित्य एका व्यक्तीने निर्माण केलं आणि या इतिहासामध्ये तो व्यक्ती अजरामर झाला, तुकाराम भाऊ साठे. आणि या अण्णा भाऊंनी ज्या पद्धतीने हे निर्माण केलं, तर त्या 1.5 दिवसाच्या शाळेचं गमक परवा दिवशी, म्हणजे माझं वाचन नसल्यामुळे मला आधी माहित नव्हतं, परंतु परवा एक व्याख्याते आम्ही बोलवले होते, त्यांच्या व्याख्यानामधून आम्हाला ते समजलं की हा व्यक्ती पहिल्या दिवशी शाळेत गेला, वर्गाच्या बाहेर बसवलं. मास्तर ऑलरेडी सवर्ण ब्राह्मण प्रवर्गातील होते आणि गावातली सगळी जी त्यांच्या वयाची मुलं होती ती सगळी एका पर्टिक्युलर जाती धर्मातली होती. मग तू क्या, तुला बाहेर बसावं लागेल. पहिल्या दिवशी यांनी नाही केलं, मी बाहेर बसणार नाही, माझेच मित्रमंडळी आहेत सगळे वर्गामध्ये, मी आतमध्ये बसेल. परंतु मास्तरांनी अलाव नाही केलं. पहिला दिवस त्यांना वर्गाबाहेर काढावा लागला. शाळेतून घरी गेल्यावर त्यांच्या आईने विचारलं, कसा होता पहिला दिवस तुकाराम, शाळा आवडली का? तुकाराम म्हणला, मला नाही आवडली. म्हणजे आपले अण्णाभाऊ साठे बोलले, मला नाही आवडली. मग का, काय झालं? घडलेला सगळा प्रसंग त्यांनी सांगितला. नेक्स्ट डे शाळेत जाण्यासाठी आईला त्यांच्या बाबतीत खूप प्रयत्न करावे लागले. त्या प्रयत्नांती ते शाळेमध्ये पोहोचले. शाळेत पोहोचल्यानंतर पुन्हा त्यांच्या समोर तेच, वर्गाबाहेर बस, तू मागाचा आहे, वर्गाबाहेर बस, तू मागाचा आहे. पुन्हा त्यांनी त्याला नकार दिला, बाहेर बसायला विरोध केला. विरोध एवढा टोकाला पोहोचला की त्यांनी मास्तरचं डोकं फोडलं. हे मी वाचलेलं नाही, मी कालच्या व्याख्यानात ऐकलो, ते मी तुमच्या समोर सांगतोय. त्याच्यात अतिशयोक्ती आहे, रेग्युलर आहे, मला काही त्याच्याबद्दलचा बोध नाही. त्यांचं डोकं फोडलं आणि ती अर्ध्या दिवसाची शाळा संपली. म्हणजे कालचा एक आणि आजचा अर्धा, असं आपण लहानपणापासून ऐकून आलेलो आहे. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला व्यक्ती नंतर ज्या पद्धतीने स्वतःला अक्षरांची ओळख निर्माण करतो, कधी मोलमजुरी करतो, कधी छक्कड गातो, कधी पोवाडा करतो आणि स्वतः आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या पद्धतीने योगदान देतो, त्यातून आजच्या अजरामर अण्णाभाऊ साठे आपल्या समोर येतात.